गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडगोळीने बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध ठेवले. मुंडे महाजन यांना ब्रिज मेकर म्हटलं जायचं. दोन पक्षांमध्ये असलेले वादविवाद आणि मतभेद हे बाजूला करून युती घडवून आणण्यात आणि बाळासाहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध बनवण्यात या जोडीचा मोठा वाटा होता. गोपीनाथ मुंडे यांचं लग्न प्रमोद महाजन यांच्या बहिणीशी झालेलं होतं. याच्याशी संबंधितही एक किस्सा आहे. हे दोघेही अंबेजोगाईमध्ये बीकॉमचं शिक्षण घेत होते. याच काळात कॉलेजमध्ये प्रमोद महाजन यांच्याशी त्यांची मैत्री झाली. हे दोघेही ABVP एकत्र काम करायचे. या कामाच्या निमित्ताने मुंडे यांचं महाजन यांच्या घरी सतत येणं जाणं असायचं. मैत्री आणखीन घट्ट होऊ लागली. त्यानंतर मुंडे पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आले. योगायोगाने प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा महाजन याही त्यावेळी पुण्यातच शिक्षण घेत होत्या. त्या काळात मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांची भेट झाली. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले. मुंडेंचा साधेपणा आणि कामाप्रती असलेली निष्ठा प्रज्ञा यांच्या मनाला भावली होती. मुंडे आणि प्रज्ञा यांच्या मनात एकमेकांबद्दल भावना होत्या, पण त्या काळात अशा गोष्टी उघडपणे सांगणं सोपं नव्हतं. ही बाब जेव्हा प्रमोद महाजन यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण या लग्नाला सगळ्यात मोठा अडथळा होता, तो म्हणजे जातीचा. गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजातले होते, तर महाजन कुटुंब हे ब्राह्मण समाजातलं. त्या काळात आंतरजातीय विवाहांना समाजात सहजासहजी मान्यता मिळत नव्हती. मुंडे यांच्या घरूनही सुरुवातीला या लग्नाला थोडा विरोधच झाला होता. पण सगळा विरोध झुगारून अखेर 21 मे 1978 रोजी गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांचा विवाह झाला. विशेष म्हणजे या लग्नात प्रमोद महाजन यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. लग्नानंतर प्रज्ञा मुंडे यांनी मुंडेंच्या राजकीय प्रवासात सावलीसारखी साथ दिली. मुंडे जेव्हा संघर्षाच्या काळात घराबाहेर असायचे तेव्हा मुलांचं शिक्षण आणि घरची सगळी जबाबदारी ही प्रज्ञाताईंनी सांभाळली. पण मुंडेंना खरा धक्का बसला तो 2006 मध्ये. प्रमोद महाजन यांना त्यांच्याच भावाने म्हणजे प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. प्रमोद महाजन म्हणजे फक्त त्यांचे मेहुणे नव्हते, तर ते त्यांचे जिगरी दोस्त होते, राजकारणातले मार्गदर्शकही होते. त्यांच्या जाण्याने गोपीनाथ मुंडे एकटे पडले, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि दोघांची मैत्री अविरत ठेवण्यासाठी महाजन यांच्या मुलीला म्हणजे पूनम महाजन यांना राजकारणात आणण्याचा घाट मुंडे यांनीच घातला. त्यांनी मेहुण्याची जबाबदारी स्वीकारली, कुटुंबाला आधार दिला. पूनम यांना राजकारणात आणल्यानंतर मुंडे आणि महाजन वरळीमध्ये एकाच इमारतीत एकमेकांशेजारीच राहत होते. मुंडे महाजन ही जोडी महाराष्ट्रातल्या राजकारणाचं एक अविभाज्य अंग होती. जशी प्रमोद महाजन आणि मुंडे यांची जोडी होती त्यापेक्षा भारी मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री गाजली होती. कॉलेजला असताना त्यांच्या मैत्रीचा एक मजेशीर किस्सा मुंडे नेहमीच सांगायचे. 1967 साली ते कॉलेजात आले तेव्हा विलासराव देशमुख त्यांचे सिनियर होते. विलासराव दिसायला देखणे, एका अर्थाने नशीबवान होते, कारण ते पुण्यात शिकत होते, तर मुंडे हे अंबाजोगाईत शिकत होते. विलासराव देशमुख हे सिनियर होते याचं कारण म्हणजे मुंडे हे एका वर्गात 2 वर्ष राहिले होते. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की असं का झालं तेव्हा ते मिश्किलपणे म्हणाले, मी पाया मजबूत करण्यासाठी एका वर्गात 2 वेळा राहिलोय. त्यांच्या या हजरजबाबीपणामुळे समोरचेही हसून दाद द्यायचे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुंडेंनी स्वतः हे कबूल केलं होतं. एका कार्यक्रमात विलासराव आणि मुंडे हे एकत्र आले होते तेव्हा विलासरावांनी त्यांना गमतीने विचारलं होतं की मुंडे साहेब, तुम्ही आमच्या पक्षात येणार का? यावर मुंडे साहेबांनी त्यांना तात्काळ उत्तर दिलं, तुम्हीच आमच्याकडे या. ही त्यांच्यातल्या मैत्रीची अनोखी बाजू होती. आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे. मुंडे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की विलासराव हे सायन्सचे विद्यार्थी होते आणि मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो. त्यावेळी कॉमर्समध्ये फक्त मुलंच असायचे, तरीही मी जमवलं. तुम्हीही जमवा, तुमच्यासाठी हे काही कठीण नाही आहे. मुंडेंच्या या एका वाक्याने एकच हशा पिकला होता. मुंडेंचा प्रेमविवाह झाला होता आणि यावरूनच हा विषय जरा जास्तच रंगला होता. मुंडे आणि विलासराव यांच्या मैत्रीचे असे अनेक किस्से आहेत. एक किस्सा असाही आहे ज्यावेळी दोघांमध्ये दुरावा आला होता. अगदी बोलणंही बंद झालं होतं. ज्येष्ठ भाजप नेते पाशा पटेल यांनी याबाबतची एक आठवण सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा विलासराव देशमुखांनी त्यांना लातूरमध्ये बोलावून त्यांचा भव्य सत्कार केला होता. विलासरावांच्या दिलदारपणाचं हे उदाहरण होतं. तेव्हा परळी विधानसभा मतदारसंघात लातूर तालुक्यातले अनेक गावं होते. त्या सगळ्या गावांवर विलासराव देशमुखांचं वर्चस्व होतं. या सगळ्या गावातल्या मराठा समाजाच्या लोकांना विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडेंचं काम करायला सांगायचे आणि त्यांना निवडूनही आणायचे. पण घरात जसं भांड्याला भांडं लागतं तसे मैत्रीमध्येही मतभेद होतात. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोघांमध्येही वितुष्ट आलं होतं.
अगदी अबोला झाला होता. त्याचं झालं असं की बीड जिल्हा बँक ही मुंडे यांच्या राजकारणाचा कणा होती. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. राजकारणात आपल्या प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी विलासरावांनी बीडच्या स्थानिक राजकारणात विशेषतः मुंडे विरोधकांना बळ द्यायला सुरुवात केली होती. पण मुंडे यांचा आरोप होता की विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदाचा वापर करून बीड जिल्हा बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करतायत आणि चौकशा लावून मुंडे समर्थकांची कोंडी करतायत. विलासरावांनी मुंडेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावल्यामुळे मुंडे साहेब हे कमालीचे संतप्त झाले होते. तेव्हा दोघेही एकाच इमारतीत राहायचे. विलासराव हे 6व्या मजल्यावर आणि मुंडे हे 12व्या मजल्यावर. मित्र असूनही जेव्हा राजकीय संघर्षाने टोक गाठलं तेव्हा दोघांमध्येही संवाद पूर्णपणे बंद झाला. पाशा पटेल हे दोघांचे अत्यंत जवळचे मित्र. मैत्रीत पडलेली ही दरी त्यांना पाहवत नव्हती. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पाशा पटेल मुंडेंकडे जायचे तेव्हा मुंडे म्हणायचे की विलासरावांनी माझ्या जिल्ह्यात हस्तक्षेप का केला. मग पाशा पटेल खाली विलासरावांकडे जायचे तेव्हा विलासराव आपली राजकीय भूमिका मांडायचे. पाशा पटेलांच्या सांगण्यानुसार दोघांचाही इगो अडवा येत होता. पण शेवटी वर खाली करत ही शिष्टाई यशस्वी झाली आणि एका रात्री दोघांची 10 ते 15 वेळा भेट होऊन हा अबोला मिटला. असा किस्सा पाशा पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलाय.